नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आपण चालू करूया. जर मुले नीट वागण्यासाठी आणि शिक्षणात प्रगती होण्यासाठी स्वामी समर्थांचा मार्ग. आजच्या काळात पालकांसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे मुलांचं वर्तन आणि त्यांची शिक्षणातील प्रगती. अनेक पालक तक्रार करतात की मुले ऐकत नाहीत, अभ्यासात लक्ष देत नाहीत, हट्टी झाली आहेत, चिडचिड करतात किंवा मोबाईल टीव्हीमध्येच अडकून पडली आहेत. तर त्यावेळी काय करायचे? अशा वेळी पालक गोंधळून जातात. तर कडक शिस्त ठेवावी की मोकळीक द्यावी, ओरडावं की समजावून सांगावं? स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट कळते. बदल आधी मोठ्याने स्वतःत करायचा असतो, मगच तो मुलामध्ये उतरतो. श्रद्धा ही केवळ पूजापुरती मर्यादित नसून ती दैनंदिन वागण्यातूनही दिसली पाहिजे. स्वामी समर्थांचा दृष्टिकोन, संस्कार आधी शिक्षण, नंतर स्वामी समर्थ नेहमी सांगतात की मन शुद्ध असेल तर बुद्धी आपोआप चालते. मुलाच्या बाबतीत हे फार लागू होतं. जर मुलं अस्वस्थ, घाबरलेलं किंवा सतत तणावात असेल तर त्याचं लक्ष अभ्यासात लागणं कठीण होतं. म्हणून शिक्षणातील प्रगतीसाठी केवळ अभ्यासाचा ताण न देता मन शांत ठेवणं, सुरक्षित वातावरण देणं आणि प्रेमळ संवाद फार महत्त्वाचा असतो. नंबर 1, घरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करा. स्वामी समर्थांच्या मार्गात पहिला उपाय म्हणजे घरातील वातावरण. घरात सतत भांडणं, तक्रारी, आरडाओरडा असेल तर मुलावर त्याचा खोल परिणाम होतो. पालक एकमेकाशी शांतपणे बोलत असतील तर मुलं तेच शिकतात. चुकावर सतत टोमणे मारण्याऐवजी योग्य वागणुकीचं कौतुक करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात 2 मिनिटं शांत बसून स्वामी समर्थांचं स्मरण करा. याचा उद्देश मुलांना घाबरवणं नाही तर घरात स्थिरता आणणं आहे. नंबर 2, मुलांशी संवाद ठेवा. उपदेश नाही. स्वामी समर्थ कधीही जबरदस्ती करत नसत. ते प्रश्न विचारून समजून घेत. पालकांनीही तू असं का केलंस ऐवजी तुला काय वाटलं असा प्रश्न विचारावा. अभ्यास न केल्यावर लगेचच रागवण्याऐवजी कारण समजून द्यावं. मुलाचं बोलण्यामध्ये न तोडता शांतपणे ऐकावं. मुलांना ऐकून घेतलं जातं असं वाटलं की त्याचं वर्तन आपोआप सुधारायला लागतं. नंबर 3, स्वामी समर्थांचा साधा संस्कार उपाय. हा उपाय कुठलाही चमत्कार नाही तर एक सवय आहे. रोज सकाळी उठल्यावर किंवा झोपण्यापूर्वी काय करावे? 1 मिनिट डोळे बंद करून मनात किंवा हळू आवाजात म्हणायचं, स्वामी समर्थ मला शांत मन, चांगली बुद्धी आणि योग्य वागणूक दे. लहान मुलांसाठी हे खेळासारखं ठेवा. जबरदस्ती करू नका. यामुळे मुलामध्ये आत्मसंयम आणि वाढतो आणि भीती कमी होते. स्वतःकडे पाहण्याची सवय लागते. अभ्यासाची शिस्त कडक नाही, सातत्यपूर्ण. स्वामी समर्थ सांगतात की सातत्य म्हणजेच साधना. दररोज ठराविक वेळ आणि अभ्यासासाठी ठेवा. फार जास्त वेळ न बसवता लहान सत्र ठेवा. अभ्यासानंतर थोडा वेळ किंवा विश्रांती घ्या आणि मोबाईल किंवा टीव्ही पूर्ण बंद करण्याऐवजी मर्यादा ठरवा. नियम सगळ्यांसाठी समान असावेत, मोठ्यासाठीही. नंबर 5, तुलना टाळा. प्रत्येक मुलं वेगळं असतं. तो पहा किती हुशार आहे, ती किती मार्क्स आणते. अशा तुलना मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात. स्वामी समर्थ कधीच तुलना करत नसत. ते प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेनुसार मार्ग दाखवत. मुलांच्या छोट्या यशाचं कौतुक करा. अपयशाला शिकण्याची संधी म्हणून पहा. पालकांनी स्वतः उदाहरण बनवावं. मुलं ऐकून नाहीत, पाहून शिकतात. पालक सतत मोबाईलमध्ये असतील तर मुलांकडून वेगळं कसं अपेक्षित ठेवावं? रागावर नियंत्रण नसेल तर मुलाकडून संयम कसा अपेक्षित ठेवावा? स्वामी समर्थांचा खरा उपाय म्हणजे स्वतःचं वर्तन सुधारणं. शिक्षण म्हणजे फक्त मार्क्स नाही तर चांगला माणूस बनणं हेच खऱ्या अर्थाने शिक्षण आहे. प्रामाणिकपणा, वेळेची किंमत आणि इतरांचा आदर. स्वतःची जबाबदारी. हे संस्कार घरी मिळाले तर अभ्यासात प्रगती हळूहळू आपोआप होते.
स्वामी समर्थांचा मार्ग हा भीतीचा, चमत्काराचा किंवा जबरदस्तीचा नाही. तो समज, संयम, प्रेम आणि सातत्याचा मार्ग आहे. मुलं नीट वागावीत आणि शिक्षणात पुढे जावीत यासाठी पालकांनी आधी स्वतः शांत व्हावं, घरात सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण ठेवावं, श्रद्धेला आधार मानावं, पर्याय नाही. आज बी पेरलं तर उद्या फळ येईल हा निसर्गाचा नियम आहे. स्वामी समर्थ फक्त आपल्याला तो संयम शिकवतात. सबुरी हेच खरे सामर्थ्य आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.